वीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ। श्रीराम। तरी आता कायजी करावे, कोण्या समाधाने असावे। हे मज दातारे सांगावे, कृपा करुनी श्रीराम। ऐसी शिष्याची करुणा, ऐकोनी बोले गुरुराणा। केली पाहिजे विचारणा, पुढिलिये समासी श्रीराम। इति श्री अंतर्भाव जन्म मृत्यु समूळ भाव। रामदासी गुरुराव, प्रसन्न झाला श्रीराम। समर्थांच्या या अंतर्भाव या प्रकरणातला हा समासाचा समारोप म्हणजे शेवटचा विषय इथे आलेला आहे की हा पहिला समास अंतर्भाव या समासाचा इथे पूर्ण होतोय। या समासामध्ये छोटासाच समास, कमी ओव्यांचा समास, पण त्याच्यामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान किंवा त्याच्यामध्ये सांगितलेला विचार हा खूप उच्च कोटीचा विचार आहे। खूप वरच्या पातळीवरचा विचार समर्थांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडला। आपल्या दुःखाची कारणं, आपल्या कष्टाची कारणं, आपल्या शोकाची कारणं, आपल्या चिंतेची कारणं, ह्या चिंतेच्या, शोकाच्या, दुःखाच्या कारणांचा आम्ही शोधच घेत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की दुःख आणि दुःखाचे परिणाम आम्हाला भोगावे लागतात। वास्तविक पाहता दुःख हे आम्हाला आमच्यावरती आलेलं दुःख जे असतं त्या दुःख निर्माण करण्यामध्ये आमचा किती सहभाग असतो, आमचा किती वाटा असतो हे आम्ही नको का पाहायला? की एखादा विषय आणि त्या विषयाचं मला झालेलं दुःख, त्याच्यामध्ये मी किती सहभागी होतो, माझी त्याच्यामध्ये किती चूक होती, माझं त्याच्यामध्ये किती मी त्याच्यामध्ये सहभागी होतो, हे जर पाहिलं तर आपलं दुःख नक्की हलकं झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून नेहमी मी सांगत असतो, एखाद्या घडलेल्या घटनेवरती 24 तास विचार करा आणि मग त्याच्यावरती निर्णय घ्या। किती साधा विचार आहे, किती सोपा विचार आहे हा विचार संतांचाच विचार आहे। कुठलीही घटना घडली की त्या घटनेवरती आपण 24 तास विचार करायचा आहे। आपलं कोणाशी भांडण झालं, आपला कोणाशी वादविवाद झाला, आपले कोणाशी मतभेद झाले की पहा, तो वादविवाद झाल्यानंतर, भांडण झाल्यानंतर आपण जेव्हा थोडासा विचार करायला लागतो त्यावेळी आपल्याला आतून उत्तर येत असतं की याच्यामध्ये माझी चूक किती होती, हे नक्की उत्तर येतं, कुणी सांगावं लागत नाही। पण काय होतं की त्या आतून आलेल्या उत्तरावरती मी माझ्या पद्धतीनं त्याचं समर्थन करत असतो, हे आणखीन दुःखकारक असतं, आणखीन त्रासाला कारणीभूत असतं। मी केलेली चूक किंवा मी केलेलं जे काही आहे ते बरोबरच आहे, या वृत्तीमुळे किंवा या स्वभावामुळे आपल्याला आणखीन जास्ती दुःखाला सामोरं जावं लागतं। आतून जर उत्तर येत असेल की मी केलेलं चुकीचं होतं किंवा मी बोललेलं चुकीचं होतं, माझ्या हातून घडलेलं चुकीचं होतं, हे जरी मला आतून वाटलं तरी सुद्धा मी जर त्याच्यावरती विचार केला
आणि माझ्यामध्ये काही सुधारणा करण्याचा मी प्रयत्न केला तर नक्की मला निश्चितपणे समाधान होईल आणि माझी परत पुन्हा ती चूक कधी माझ्या हातून घडणार नाही. आपण आपल्या चुकांवरती इतकं पांघरून घालत असतो. आपण ज्या काही चुका करत असतो किंवा आपल्या हातून जे काही घडत असतं त्या घडणाऱ्या घटनामध्ये नक्की काही ना काहीतरी चूक असते. अगदी सगळं चुकीचं असतं असं नाही, काही त्यातलं बरोबरही असतं. पण आपल्या बरोबर आपण केलेलं बरोबर आहे हे वाटणं हे जास्ती त्रासदायक असतं. आपण बरोबर केलेल्या कामाची पावती आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते. माणसं हुशार असतात, माणसं शहाणी असतात, समाज शहाणा असतो. आपण केलेल्या चांगल्या कर्माचं फळ जे आहे किंवा ते आपल्याला समाजाकडून नक्की मिळत असतं. पण चुकीचं शासनही आपल्याला समाज दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथे समर्थाने फार सुंदर विचार मांडलेला आहे की समर्थ इथे असं म्हणतात, तरी आता काळजी करावे. आता कोणाला विचारलंय? सद्गुरूंना विचारलेलं आहे. सद्गुरू ही शक्ती आपल्याला यावेळी निश्चितपणे उपयोगी पडत असते आणि त्या सत्तेवरती आपलं हे सगळं चाललेलं असतं. त्या सत्तेवरती आपण हे कार्य करत असतो. त्या सत्तेवरती आपल्या सगळ्या जीवनातल्या घटना घडत असतात. म्हणून समर्थ इथे म्हणतात की तरी आता काळजी करावे, कोण्या समाधाने असावे. अंतःकरणामध्ये असं कोणतं समाधान असावं? अंतःकरणामध्ये समाधान जे असावं ते मी केलेल्या चांगल्या कर्माचं मी सतत चिंतन करत राहावं. वाईट कर्माचं चिंतन मी करण्याची आवश्यकता नाहीये, पण वाईट कर्माचं चिंतन मी आधी करत असतो आणि चांगल्या कर्माचं चिंतन माझं तसंच राहून जात असतं. म्हणून तरी आता काळजी करावे, कोण्या समाधानी असावे, हे मज दातारे सांगावे कृपा करोनी. असं कधी आपण आपल्या गुरूंच्या जवळ, असं कधी आपण आपल्या सद्गुरूंच्या जवळ हा प्रश्न घेऊन किंवा या प्रकारचा विचार घेऊन आपण सद्गुरूंच्याकडे कधी जातच नाही. आम्ही समाधानानं जीवन कसं जगावं असा प्रश्न शिष्यानी आपल्या गुरूंना कधी विचारल्याचं आपल्याला कधी आठवत नाही किंवा सहसा कुठे पाहायला मिळत नाही. प्रत्येक जण या संसार बंधनामध्ये अडकलेला जो जीव आहे तो इतका त्रासलेला असतो, इतका ग्रासलेला असतो, इतका चिडलेला असतो, इतका वैतागलेला असतो की त्याच्यामध्ये त्याला ते समाधानाची काही कुठे जाणीवच अंतःकरणामध्ये असत नाही. आणि मग ही माणसं स्वतःच्या जीवावरती उदार होतात. स्वतःच्या कर्तृत्वाचा त्यांना विसर पडलेला असतो आणि स्वतःच्या जीवावरती उदार होण्याचा अधिकार यांना नसताना सुद्धा, कारण जी काय आपल्या मालकीचं नाहीये. हे शरीर जे आहे, हे शरीर हे त्या परमेश्वराचं धन आहे, त्याची ती संपत्ती आहे. पण आम्ही काय केलंय, त्या परमेश्वराच्या संपत्ती आम्ही बळकावलेली आहे. ती परमेश्वराची संपत्ती सुद्धा आम्ही सोडली नाही, तर मग बाकी संपत्ती आम्ही कशी सोडणार? ज्याच्यावरती परमेश्वराची सत्ता आहे त्या सत्तेलाच आम्ही आव्हान देत असतो, त्या सत्तेच्या विरोधातच आम्ही आवाज उठवत असतो. आणि ती सत्ता जी आहे ती सत्ता आम्हाला उपभोगायला मिळते त्यावेळी आम्हाला बरं वाटतं. आणि त्या सत्तेतून बाहेर पडायची वेळ आली की मग आम्हाला पाहिजे तसं काहीही करायला लागतो, कारण ती सत्ता ही ईश्वराची सत्ता असते. आम्हाला सत्तेची इतकी हाव लागलेली असते की आम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाही. म्हणून सत्य बाजूला राहतं आणि सत्ता जी आहे ती सत्ता आमच्यामध्ये मुरलेली असते. कोणत्या समाधानानं आपण राहावं? कारण हे समाधान जे आहे ते समाधान फक्त अंतरामध्ये असतं, समाधान अंतःकरणामध्ये असतं. आणि अशी माणसं जीवावरती उदार होतात, जीव कुठेतरी टाकून द्यायला जातात. मग संत मंडळी त्यांना समजावून सांगतात की बाबा रे, हा जीव काय तुझ्या मालकीचा नाहीये, हे शरीर तुझ्या मालकीचं नाहीये, इथे तुझं काहीच नाही.
येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही. समर्थांनी आत्मारामामध्ये म्हटलेलं आहे की इथं तुझं काहीच नाहीये. एक शून्य, एक बिंदू, एक अंश सुद्धा तुझा इथे नाही, तरी सुद्धा तू सगळं माझंच आहे असं समजतो. किती अज्ञानीपण असेल हे. माझं जिथं काहीच नाही ते मी माझं समजणं, याच्यासारखा दुसरा वेडेपणा आणि मूर्खपणा आणखी कुठला असू शकत नाही हो. आणि त्याच्यामुळे दुःख आहे. दुःखाचं कारण आहे ते. अशांती का माजलेली आहे, शुगर का वाढतीये, बीपी का कमी जास्ती होतंय. हे माझं, ते माझं, ते माझं, मी सांगितले ते ऐकलं नाही, मी म्हटलेलं ऐकलं नाही, मी सांगितलेलं ऐकलं असतं तर माझं बीपी वाढलं नसतं. हा विचार आपण कुठेतरी बाजूला ठेवून आपल्या स्वतःपुरता विचार करायला आपण शिकणं हे अत्यंत महत्वाचं असतं. हे सगळे काळजीचे आजार आहेत. हे सगळे विचारातून निर्माण झालेले आहेत. विचारातून म्हणता येणार नाही, हे अविचारातून निर्माण झालेले विचार आहेत. असाच एक साधक, उपासना करणारा पण प्रापंचिक, प्रपंचात राहून उपासना करणारा, जीवावरती उदार झाला. फार कष्ट प्रपंचामध्ये, जसं मगाशी वर्णन केलं की प्रपंचामध्ये इतकं दुःख आहे, इतकी अशांती आहे, इतका त्रास आहे. असा वैतागलेला होता प्रपंचाला, इतका कंटाळलेला होता. घरात कोणी ऐकत नव्हतं, घरात कोणी त्याच्याशी नीट बोलत नव्हतं. घरात पैसे आणले तरच त्याला मान सन्मान मिळायचा, नाही तर मान सन्मान मिळत नव्हता. सगळे तुच्छतेने त्याच्याकडे बघायचे. शेवटी वैतागला, कंटाळला आणि असं वाटलं की कुठेतरी निघून जावं. आता असं झालं की मग कुठेतरी निघून जावं असं वाटतं. मग सज्जनगडची वाट सापडते, मग पंढरपूरची वाट सापडते, मग शिर्डीची वाट सापडते, मग अक्कलकोटची वाट सापडते, मग शेगावची वाट सापडते. वैतागल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांना माहिती असतं की हा वैतागून आलेला आहे, हा त्रासून आलेला आहे. असाच एक वैतागलेला, त्रासलेला रमण महर्षींच्या आश्रमामध्ये गेला. आणि रमण महर्षी काय करत होते माहितीये का? त्या भोजनाच्या पत्रावळी ज्या आहेत त्या पत्रावळी एकमेकाला जोडत बसले होते. काही संत मंडळी आहेत ना, ही आयुष्यभर कर्म करत राहिली हो, कर्माची पूजा करत राहिली. ही मंडळी खरोखरीच भगवद्गीता जगली. पत्रावळी लावत बसले होते. पत्रावळींचा एक ढीग तयार झालेला होता, तरी सुद्धा ते काम चालू होतं. आणि हा तिथे गेला, रमण महर्षींच्या आश्रमामध्ये गेला. रमण महर्षी पत्रावळी लावतात हे पाहिलं. त्याचवेळी ह्याच्या मनामध्ये इतकं असं काहीतरी येऊन गेलं, एवढे मोठे संत आणि हे पत्रावळी लावतायत, एकमेकाला जोडतायत, किती मोठा पत्रावळींचा ढीग झालेला आहे ते पाहिलं. मनामध्ये थोडीशी शंकेची पाल चुकचुकून गेली. आणि काय हे संत, मी एक मोठे संत म्हणून मी यांच्या दर्शनाला आलो आणि हे बघा पत्रावळी लावत बसलेले आहेत, काहीतरी काम करत बसलेले आहेत. गेला आणि रमण महर्षींची योग्यता त्याला माहिती होती. नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर त्यांना असं म्हणाला की मी प्रपंचाला वैतागलोय, खूप त्रासलोय म्हणाले. मी आता जीवावरती उदार झालेलो आहे. मी हा जीवाचा, आता माझ्या देहाचा त्याग करायला निघालेलो आहे. रमण महर्षींनी ऐकून घेतलं आणि रमण महर्षींना आश्चर्य वाटलं की हा सगळा प्रपंचाला वैतागून आलेला माणूस. रमण महर्षींनी क्षणभर विचार केला, त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर रमण महर्षींनी असं सांगितलं की या ज्या म्हणाले मी इथे लावलेल्या पत्रावळी आहेत त्या पत्रावळी घे आणि समुद्रामध्ये टाकून ये, पाण्यामध्ये, नदीमध्ये फेकून दे. त्याला असं वाटलं की इतक्या कष्टानं, इतक्या श्रमानं आणि इतक्या प्रयत्नपूर्वक इतक्या सुंदर लावलेल्या पत्रावळी, त्या अगदी एकमेकाला जोडलेल्या, आता ह्या पत्रावळी घ्यायच्या आणि पाण्यामध्ये फेकून द्यायच्या. ह्यांचे कष्ट वाया जातील, ह्यांचे श्रम किती वाया जातील. क्षणभर विचार केला आणि पुन्हा रमण महर्षींच्याकडे पाहिलं. तेव्हा रमण महर्षी त्याला असं म्हणाले की त्यांनी महाराजांना विचारलं रमण महर्षीनं की इतक्या चांगल्या पत्रावळी आणि आता सगळ्या एवढ्या तुम्ही कष्टाने लावल्यात आणि त्या फेकून द्यायच्या. तेव्हा रमण महर्षीने त्याला सांगितलं, अरे म्हणाले, जीवावरती उदार तू होऊन आलेला आहेस,
त्या जीवापेक्षा आणि देहापेक्षा या पत्रावळी काही फार श्रेष्ठ नाहीयेत. हे पत्रावळी काही फार महत्वाच्या नाहीयेत. तुझा जीव महत्वाचा आहे, तुझा देह महत्वाचा आहे आणि त्याच्यावरती तू उदार होतोस. आणि तुला या पत्रावळीचं महत्व लक्षात येतं, तुला तुझ्या देहाचं महत्व लक्षात येत नाही, तुला तुझ्या शरीराचं महत्व लक्षात येत नाही. तुला तुझ्या देहाचं महत्व जोपर्यंत लक्षात येत नाही, शरीराचं महत्व लक्षात येत नाही, तोपर्यंत तुझ्या हातून जी कर्म होत आहेत त्या कर्माला काहीही अर्थ असत नाही. या शरीराच्या माध्यमातून भगवंतापर्यंत जायचं असेल तर शरीर नीट ठेवावं लागेल, मन नीट ठेवावं लागेल, बुद्धी चांगली ठेवावी लागेल. आणि आपण करत असलेलं कर्म हे प्रामाणिकपणे तू जेव्हा करत राहशील तेव्हा दुसऱ्यानं तुला कितीही त्रास दिला तरी सुद्धा त्याला तुझं काहीही तुझ्यावरती त्याचा परिणाम होणार नाही. तू तुझ्या स्वतःच्या कर्माकडे आधी पाहायला शिक. अशा प्रकारचा संदेश रमण महर्षीने त्या शिष्याला दिला, त्या भक्ताला दिला आणि तो आनंदानं आपल्या पुन्हा घरी निघून गेला. अशा प्रकारची ही संत मंडळी साध्या साध्या आणि सोप्या विषयातून आपल्याला चिंतन आपल्या समोर ठेवत असतात. असा हा समर्थांचा चिंतनाचा विषय आज आपण इथे श्रवण केला. उद्याच्या चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणतं मार्गदर्शन करणार आहेत ते आपण पाहू. असा हा अंतर्भावाचा पहिला समास या ठिकाणी आज पूर्ण झालेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.